जागतिक ॲलर्जी प्रतिबंधक दिन 8 जुलै रोजी साजरा केला जातो. जागतिक आरोग्य संघटना WHO आणि जागतिक ॲलर्जी संघटना WHO यांच्या संयुक्त पुढाकाराने या दिवसाची सुरुवात करण्यात आली. जगातील सुमारे 30 ते 40% लोकसंख्या कोणत्या ना कोणत्या ॲलर्जीने प्रभावित आहे. त्यांच्यापर्यंत योग्य माहिती पोहोचवणे, स्वतःच्या मनाने औषधोपचार न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेण्यास प्रवृत्त करणे, घरातील धूळ, जळमट किंवा झुरळामुळे होणारी ॲलर्जी, झाडांची फुले आणि गवताचे हवेत पसरणारे कण, दूध, अंडी, शेंगदाणे, मासे किंवा ग्लुटेनयुक्त अन्नपदार्थ, पाळीव कुत्रे किंवा मांजराचे गळणारे केस आणि त्वचा, काही विशिष्ट औषधे किंवा सौंदर्य प्रसाधने यामुळे ॲलर्जी होऊ शकते. ॲलर्जीचे प्रमुख लक्षणे: सतत शिंका येणे किंवा नाक वाहणे, डोळे लाल होणे, खाज सुटणे किंवा डोळ्यातून पाणी येणे, त्वचेवर पुरळ उठणे, लाल चट्टे पडणे किंवा खाज सुटणे, खोकला येणे, धाप लागणे किंवा छातीत कफ होणे. ॲलर्जी कशाची आहे हे तज्ज्ञ डॉक्टरांकडून ॲलर्जी टेस्ट करून घ्या व डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करा. दरवर्षी 8 जुलै रोजी जागतिक स्तरावर मॅथ 2 दिवस साजरा केला जातो. हा दिवस गणित आणि आधुनिक तंत्रज्ञान यांच्यातील महत्त्वपूर्ण समन्वयाचा उत्सव म्हणून साजरा होतो. 8 जुलै रोजी जागतिक स्तरावर राष्ट्रीय व्हिडिओ गेम दिवस साजरा केला जातो. हा दिवस जगभरातील गेमिंग प्रेमी, डेव्हलपर्स आणि डिजिटल विश्वाचा आनंद घेणाऱ्यांसाठी अत्यंत खास आहे.